नमस्कार, मी गौतम कांबळे. जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा. चला तर वळूया पुढील बातमीकडे. पारदर्शिता ठेवतानाच अगदी वेळेत नागरिकांना माहिती देण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करा. जिल्ह्यामध्ये प्रत्येक सेवा ऑनलाईन होईल याकडे कटाक्ष ठेवा. ऑनलाईन सेवा आणखीन लोकाभिमुख करा असे आवाहन राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त निवृत्त सनदी अधिकारी दिलीप शिंदे हे नांदेड जिल्ह्यातील राज्य सेवा हक्क आयोग अंतर्गत येणाऱ्या सेवांच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी ते आले असता या प्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज त्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, महानगरपालिका आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोयफोडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवदे, उपजिल्हाधिकारी सामान्य अजय शिंदे यांच्यासह विविध विभाग प्रमुखांकडून जिल्ह्यातील गेल्या वर्षभरातील सेवा संदर्भात आढावा घेतला. आयोगाने सेवांची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला असून अधिकाधिक सेवा ऑनलाईन पद्धतीने दिल्या जाव्यात याकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ही यंत्रणा अधिक गतिशील करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. नांदेड जिल्ह्यात गेल्या वर्षी प्रलंबित प्रकरणाची टक्केवारी 25% पर्यंत गेली होती, मात्र ती आता 2% आली आहे. तसेच अर्ज प्राप्त होण्याची संख्याही सातत्याने वाढत आहे. गेल्या वर्षभरात 5 लाख अर्ज प्राप्त झाले होते. आता 9 महिन्यामध्येच 5,03,000 अर्ज प्राप्त झाले आहेत. या कामगिरीकडे सकारात्मकतेने बघताना त्यांनी सेवा आणखीनच लोकाभिमुख कशा होतील याकडे कल्पकतेने लक्ष देण्याचे आव्हान आहे. यावेळी त्यांनी अन्नधान्य पुरवठा, उच्च शिक्षण, तंत्रज्ञान, गृह विभाग, घरे निर्मिती, उद्योग विभाग, कामगार विभाग, कायदा व सुव्यवस्था विभाग, अल्पसंख्याक विकास विभाग, महसूल विभाग, ग्रामविकास, शालेय शिक्षण व क्रीडा, समाज कल्याण, उत्पादक शुल्क विभाग, वाहतूक, आदिवासी विकास, स्थानिक स्वराज्य संस्था, जलसंधारण, महिला व बालकल्याण विभागाचा आढावा घेतला. वय, राष्ट्रीयत्व आणि आदिवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, तात्पुरता रहिवासी प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, ऐपतीचा दाखला अशा तातडीच्या दाखल्या संदर्भात आणखी तत्परता दाखवून वेळेच्या तातडीने नागरिकांना सेवा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या. सेतू केंद्राचा वापर जिल्ह्यात वाढला आहे, तो सर्वत्र वाढत आहे. मात्र ज्या ठिकाणी सेतू केंद्र सुरू झाले नसतील ते तातडीने सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 1575 सेतू केंद्र मंजूर करण्यात आले आहे. यापैकी जिल्ह्यामध्ये 1404 सेतू केंद्र कार्यान्वित आहे. शहरी भागात 265 सेतू केंद्र कार्यान्वित आहेत. 171 ठिकाणी आणखी सेतू केंद्र उभारण्याचे काम बाकी असून हे काम तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, नांदेड. अधिनियम याची अंमलबजावणी आपल्या जिल्ह्यात सुरू आहे. त्या अनुषंगाने आज या संबंधित आयोगाचे माननीय आयुक्त श्री दिलीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याचा आढावा झाला. त्यामध्ये प्रामुख्याने असं दिसून आलं की गेल्या वर्षी आपला जो विलंबाचा टक्केवारी जास्त होती, साधारण 25% पेक्षा जास्त, ती आता कमी होऊन 2% आलेली आहे. अर्थात 2% सुद्धा विलंब अपेक्षित नाही आणि तो सुद्धा 0% येण्याविषयी त्यांनी आपल्याला सूचना दिल्यात. आणि त्याचप्रमाणे जी अर्जांची संख्या आहे ती गेल्या वर्षी आपल्याकडे 5 लाख अर्ज प्राप्त झाले होते. यावर्षी 9 महिन्यांमध्येच 5,03,000 अर्ज प्राप्त झालेले आहेत. याचा अर्थ की ऑनलाईन ज्या सेवा देण्याचं प्रमाण आहे ते आता आपल्या जिल्ह्यात चांगल्या प्रकारे वाढत आहे. याबद्दल त्यांनी आपल्या सगळ्या यंत्रणांना कौतुक सुद्धा केलंय. आगामी काळामध्ये जास्तीत जास्त सुविधा ऑनलाईन देऊन आणि त्या वेळेत देऊन, उदाहरणार्थ जातीचे प्रमाणपत्र असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे दाखले असतील, NOCs असतील आणि इतर कागदपत्र असतील, तर ती सगळी ऑनलाईन करून वेळेच्या आतमध्ये त्यांना निर्गमित करण्याच्या सूचना आजच्या बैठकीमध्ये देण्यात आल्या. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.